की खरंच आपण माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ऍक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांपासून चालू होती की कधी होतोय. माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन. आणि आय एम एक्साइटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केले हा शो करण्यासाठी. होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स एन ऑनर, अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग द शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव याआधी सुद्धा तुम्ही केलेला आहे होस्टिंग, पण आता बिग बॉस साठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीम बरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहे, बट इट्स एक्साइटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टंट्स येतात